बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. तर आज आपण रिप्रोडक्शन इन अ हायर अँड लोअर प्लांट या चॅप्टरमधील डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो याचा स्टडी करणार आहोत. तर आपण डबल फर्टिलायझेशन या टॉपिकमध्ये पाहिलं होतं की बोथ मेल गॅमेट युटिलाइज केले जातात. त्यापैकी पहिला मेल गॅमेट हा एक सेलसोबत फ्यूज होतो आणि त्यापासून डिप्लॉइड झायगोट डेव्हलपमेंट होत असतात. आणि सेकंड मेल गॅमेट हा सेकंडरी न्यूक्लियससोबत फ्यूज होऊन त्यापासून ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलपमेंट होतात. आणि फायनली या ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसपासून एंडोस्पर्म डेव्हलपमेंट होतात. याचा देखील स्टडी आपण मागील लेक्चरमध्ये केला आहे. तर आज आपण जे काही डिप्लॉइड झायगोट डेव्हलपमेंट होतात तर या डिप्लॉइड झायगोटपासून एम्ब्रिओ कशा प्रकारे डेव्हलपमेंट होत असतात याचा स्टडी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ज्यावेळेस डिप्लॉइड झायगोट डेव्हलपमेंट होतात याचं रिपीटेडली मायटोटिक्युलर डिव्हिजन्स होऊन फायनली एम्ब्रियोजेनेसिस या प्रोसेसने काय होत असतात की एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होत असतात. तर त्याची सुरुवातीला डेफिनेशन दिले पहा. एम्ब्रियोजेनेसिस म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इनटू अँड एम्ब्रिओ इज कॉल्ड एम्ब्रियोजेनेसिस. म्हणजे झायगोटपासून एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होण्याची जी काही प्रोसेस आहे या प्रोसेसलाच एम्ब्रियोजेनेसिस असं म्हटलं जातं. अँड द एम्ब्रिओ इज डेव्हलप ॲट द मायक्रोपायलर एंड ऑफ एम्ब्रिओ सॅक. म्हणजे जे काही एम्ब्रिओ सॅकमध्ये टर्मिनलला म्हणजेच मायक्रोपायलर एंड जो असतो तर या मायक्रोपायलर एंडकडे काय होत असतात की एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होत असतात. तर त्याचे काही महत्त्वाचे स्टेप्स आहेत, याचा स्टडी आपण वन बाय वन पाहूया. तर सुरुवातीला जर तुम्ही डिप्लॉइड झायगोट जर पाहिलं असेल तर या डिप्लॉइड झायगोटमध्ये काय होतात की डिव्हायडेशन्स होतात मायटोटिकली आणि त्यापासून काय होतात की टू सेल्ड प्रो एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होत असतात. तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकतात. द झायगोट डिवाइड्स टू फॉर्म टू सेल्ड प्रो एम्ब्रिओ. यापासून दोन सेलचा प्रो एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होत असतात. द लार्जर सेल टुवर्ड्स द मायक्रोपाईल इज कॉल्ड बेसल ऑर सस्पेन्सर इनिशियल सेल. म्हणजे मायक्रोपायलर एंडकडे जे काही सेल प्रेझेंट असते त्याला बेसल ऑर सस्पेन्सर इनिशियल्स असं म्हटलं जातं. आणि जे काही स्मॉलर सेल असते टुवर्ड्स द चलाजा इज कॉल्ड टर्मिनल ऑर एम्ब्रॉयनल इनिशियल सेल असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे की झायगोटचं डिवायडेशन झाल्याच्या नंतर जे काही टू सेल स्ट्रक्चर किंवा प्रो एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होतात यामध्ये लार्जर मायक्रोपायलर एंडला जे काही सेल प्रेझेंट असते त्याला बेसल किंवा सस्पेन्सर इनिशियल सेल म्हटलं जातं. आणि जी सेल स्मॉलर आणि चलाजल एंडकडे किंवा टर्मिनलला प्रेझेंट असते त्याला एम्ब्रॉयनल इनिशियल सेल असं म्हटलं जातं. तर आता हे जे काही दोन सेल आहेत ह्या दोन्ही सेल सायमल्टेनियसली डिवाइड होत असतात. परंतु आपण यामध्ये अगोदर जी काही आपली सस्पेन्सर सेल आहे याचा स्टडी पाहूया. द सस्पेन्सर सेल divides transversely in a one plane to produces filamentous suspensor of 6 to 10 cell. जर तुम्ही डायग्राममध्ये पाहिलं असेल तर जे काही आपलं सस्पेन्सर इनिशियल सेल आहे याचं ट्रान्सवर्सली डिवायडेशन झाल्याच्या नंतर यापासून काय होतात की फिलामेंटस सस्पेन्सर 6 to 10 सेल काय होत असतात की डेव्हलपमेंट होत असतात. द फर्स्ट सेल ऑफ द सस्पेन्सर टुवर्ड्स द मायक्रोपायलर्स and becomes swollen and function as a hostorium. म्हणजे या फिलामेंटस सस्पेन्सर सेलमध्ये जे काही 6 to 10 सेल असतात म्हणजे 6 ते 10 जे काही सेल असतात यापैकी जी काही फर्स्ट सेल असते जी मायक्रोपायलर एंडकडे असते ती सेल काय होते की सोलन होते किंवा फुगते. त्यालाच काय म्हटलं जातं हॉस्टोरियम्स असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर जे काही लोअरमोस्ट सेल असतात द लोअरमोस्ट सेल ऑफ द सस्पेन्सर इज नोन ॲज हायपोफायसिस. तर तुमच्या लक्षात आलं असेल की फिलामेंटस सस्पेन्सर सेलमध्ये जे काही मायक्रोपायलर एंडकडे असणारी जी काही सेल असते ती सोलन होते त्यालाच हॉस्टोरियम्स असं म्हटलं जातं. आणि जे काही लोअरमोस्ट सेल असतात सस्पेन्सरमध्ये त्यालाच हायपोफायसिस असं म्हटलं जातं.
त्यानंतर द सस्पेन्सर्स हेल्प्स इन पुशिंग द एम्ब्रिओ इन द एंडोस्पर्म. मग हे जे काही सस्पेन्सर सेल असतात याचं अतिशय महत्त्वाचं फंक्शन आहे. म्हणजे जो काही एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होत असतो याला नरिशमेंट मिळण्यासाठी त्या एम्ब्रिओला एंडोस्पर्ममध्ये पुश करण्यासाठी किंवा ढकलण्याचं काम सस्पेन्सर सेल करत असतात. आता त्यानंतर दुसरी जी काही सेल आहे आपली ती आहे एम्ब्रॉयनल इनिशियल सेल. तर या सेलमध्ये काय होतात याचा स्टडी आपण पाहूया. द एम्ब्रॉयनल इनिशियल सेल अंडरगोज 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन टू फॉर्म ऑक्टंट. म्हणजे जी काही चलाजल एंडकडे असणारी स्मॉलर सेल असते किंवा त्याला आपण टर्मिनल सेल असं म्हटलं जातं किंवा त्याला आपण एम्ब्रॉयनल इनिशियल सेल असं म्हटलं जातं. तर या सेलमध्ये 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन्स होऊन फायनली यापासून काय होतं की ऑक्टंट सेल डेव्हलपमेंट होत असतात. तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकतात. यामध्ये द लोअर टायर ऑफ 4 सेल ऑफ ऑक्टंट गिव्ह राईज टू हायपोकोटेल अँड रॅडिकल, whereas 4 cells of upper tier forms the plumule and the 1 or 2 cotyledons are formed. तर जे काही ऑक्टेंट डेव्हलपमेंट झालेले असतात या ऑक्टेंटमधील जे काही जे काही लोअर टायर असतात म्हणजे जे काही खालच्या बाजूला असणारे 4 सेल्स असतात तर या सेलपासून काय होतात की हायपोकोटेल अँड रॅडिकल्स डेव्हलपमेंट होत असतात. आणि जे काही अप्पर टायरला 4 सेल प्रेझेंट असतात तर यापासून प्लम्यूल डेव्हलपमेंट होतात किंवा यापासून 1 or 2 कोटिलेडॉन्स काय होत असतात की डेव्हलपमेंट होत असतात. देन हायपोफायसिस बाय फर्दर डिव्हिजन गिव्हिंग राईज टू द पार्ट ऑफ रॅडिकल अँड रूट कॅप. मग या हायपोफायसिसमध्ये फर्दर डिव्हिजन झाल्याच्या नंतर यापासून रॅडिकल आणि रूट्स कॅप डेव्हलपमेंट होतात आणि सबसिक्वेंटली द सेल्स इन द अप्पर टायर ऑफ ऑक्टंट डिवाइड्स इन अ सेव्हरल प्लेन सो ॲज टू बिकम हर्ट शेप विच देन फॉर्म 2 लॅटरल कोटिलेडॉन्स अँड अ टर्मिनल प्लम्यूल. मग जे काही अप्पर टायरमध्ये किंवा ऑक्टेंटमध्ये असणारे अप्पर टायर आहेत तर यामध्ये सेव्हरल डिवायडेशन्स होऊन फायनली याचा शेप जो आहे हा हर्ट शेप सारखा होतो आणि त्यानंतर त्यापासून काय होतात की लॅटरल कोटिलेडॉन्स त्यामध्ये डेव्हलपमेंट होत असतात. फर्दर इनलार्जमेंट ऑफ हायपोकोटेल अँड कोटिलेडॉन्स रिझल्ट इन अ कर्वेचर्स ऑफ एम्ब्रिओ अँड इट ॲपियर्स हॉर्स शू शेप. मग फायनली याच्यामध्ये हायपोकोटेल आणि कोटिलेडॉन्समध्ये इनलार्जमेंट झाल्याच्या नंतर त्याचा जो काही आकार आहे हा हॉर्स शू शेप म्हणजे जे काही घोड्याचे पाय असतात किंवा शूज असतात तर याच्यासारखा दिसत असतो. त्यानंतर द एम्ब्रिओ डेव्हलपमेंट इज सिमिलर इन बोथ डायकॉट अँड मोनोकॉट्स अप टू द ऑक्टेंट स्टेज. म्हणजे मोनोकोटिलेडॉन आणि डायकोटिलेडॉन या प्लांटमध्ये जी काही एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होण्याची प्रोसेस आहे ही ऑक्टेंट स्टेजपर्यंत सेम आहे. द डिफरन्स ॲपियर लॅटर. मग याच्यामध्ये फरक हा ऑक्टेन स्टेजच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतो. तर सर्वप्रथम आपण मोनोकॉट प्लांटमध्ये जर पाहायला गेलो इन अ मोनोकॉट एम्ब्रिओ सिंगल कोटिलेडॉन ऑक्युपाइज द टर्मिनल पोझिशन अँड प्लम्यूल इज द लॅटर. तर या एम्ब्रिओमध्ये जो काही सिंगल कोटिलेडॉन असतो हा टर्मिनलला प्रेझेंट असतो आणि त्याच्यामध्ये असणारा जो काही प्लम्यूल्स असतो हा प्लम्यूल त्याच्या लॅटरल साईडला प्रेझेंट असतो. द सिंगल शिल्ड शेप कोटिलेडॉन इज कॉल्ड स्कुटेलम. म्हणजे जो काही सिंगल शिल्ड शेप कोटिलेडॉन यामध्ये प्रेझेंट असतो या मोनोकॉट प्लांट्समध्ये किंवा एम्ब्रिओमध्ये त्याला स्कुटेलम्स असं म्हटलं जातं. आणि द प्रोटेक्टिव्ह शीथ ऑफ प्लम्यूल म्हणजे प्लम्यूलला जे काही प्रोटेक्ट करण्याची शीथ असते दॅट इज कॉल्ड ॲज द कोलिओप्टाईल अँड दॅट ऑफ रॅडिकल इज कॉल्ड ॲज द कोलिओरिझा. म्हणजे रॅडिकलला कव्हर करण्याचं किंवा प्रोटेक्शन करण्याचं काम कोलिओरिझा करत असतात. आणि फायनली ओव्हल इज ट्रान्सफॉर्म इन टू द सीड अँड ओव्हरी इन टू द फ्रूट.
मग फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर एम्ब्रिओ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जे काही ओव्हल असतात या ओव्हलचं रूपांतर सीडमध्ये होत असतात आणि ओव्हरीचं रूपांतर फ्रूटमध्ये होत असतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सीड आणि फ्रूट कशा प्रकारे डेव्हलपमेंट होत असतात याचा स्टडी आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. जर या लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. ओके, थँक्यू.